नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 60% महागाई भत्ता आणि त्याचबरोबर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 63% महागाई भत्ता. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीच महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जून 26च्या अखेरीस CPI-IW आकडेवारीनंतर जुलै 26 पासून महागाई भत्ता वाढीचे गणित स्पष्ट झाले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 60% दराने महागाई भत्ता मिळत आहे. जून 26 मध्ये ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर CPI-IW निर्देशांक 151.9 वर पोहोचला. मे महिन्यात हा निर्देशांक 150.8 होता. या आकडेवारीच्या आधारे 7व्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार महागाई भत्ता सुमारे 63.75% येत असल्याचे गणित आहे. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ होऊ शकतो. तो 63% होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार ठरतो. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक पेनुसार पगारात वाढ होईल. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे बेसिक पे 18,000 रुपये असल्यास 3% महागाई भत्ता वाढीमुळे महिन्याला सुमारे 540 रुपये अतिरिक्त मिळू शकतात. बेसिक पे जास्त असेल तर ही वाढही त्यानुसार अधिक असेल. जुलै 26 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता वाढीसाठी जानेवारी ते जून या 6 महिन्याच्या CPI-IW आकडेवारीचा आधार घेतला जातो. जून महिन्याचा अंतिम आकडे जाहीर झाल्याने महागाई भत्ता वाढीचे गणित पूर्ण झाले आहे. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित होईल. महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने 2026 मध्ये महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करून तो 55% वरून 58% केला आहे. ही वाढ राज्यातील 5वा, 6वा आणि 7वा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 58% वरून 60% महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. या वाढीचा लाभ निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांनाही मिळेल. धन्यवाद.